23 डिसेंबरला पोलीस स्टेशन कोळसेवाडी कल्याण येथे 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून हत्या बलात्काराचा गुन्हा 1190/24 कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये जो फरार आरोपी आहे विशाल गवळी वय वर्ष 30 राहणार कल्याण हा फरार होता। सदर आरोपीला गुन्हे शाखेचे घटक 3 चे अधिकारी श्री शिंदे पीआय शिंदे त्यांचे सर्व सहकारी अधिकारी एपीआय उगल मुगले आणि त्यांची टीम, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे घटक 1 चे अधिकारी, घटक 5 चे अधिकारी, मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि सेंट्रल युनिटचे अधिकारी आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून त्या फरार आरोपीचा शोध घेतला, तपास केला। त्यामध्ये सदरचा आरोपी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेला असल्याची माहिती, गोपनीय माहिती घटक 3 च्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्या अनुषंगाने सखोल तपास करून सदर आरोपीला आम्ही शेगाव येथे त्याचं लोकेशन ट्रेस केलं। त्याचं वास्तव्य आम्हाला तिथं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, तिथले अंमलदार, स्थानिक पोलीस यांची मदत घेऊन युनिट 3 चे अधिकारी आणि अंमलदारांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलं होतं पुढच्या कारवाईसाठी। त्या अनुषंगाने तपासी अंमलदार यांनी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि त्यानं आरोपीला दिनांक 2 जानेवारीपर्यंत 8 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पत्नीला देखील त्यामध्ये अटक केलेली आहे। दोन्ही आरोपींना, आरोपी विशाल आणि त्याची पत्नी साक्षी ह्या दोघांनाही सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाकडून त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। आता या कस्टडीच्या दरम्यान या आरोपींनी कशी हत्या केली, त्याचबरोबर कुठं हत्या केली, कोणतं हत्यार वापरलं, अजून यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, त्या अनुषंगानं कोळसेवाडी पोलीस सविस्तर तपास करते। आरोपीला यापूर्वी जे जामीन मिळाले त्याला काही मेंटेनन्स सर्टिफिकेट जोडलं होतं असं कळलं नाही। कोणतं? विशाल गवळी या आरोपीला 2 वेळा जामीन मिळाला होता। यापूर्वी त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत विशाल गवळीवर। त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये काय आपण म्हणतात तशी त्याची बेल ऑर्डर किंवा काय बाकीचे वैद्यकीय कागदपत्र असतील तर त्याची आम्ही तपासणी करू। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस असतील, तपासी अधिकारी असतील, त्याचा सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने चांगला तपास करतात। त्याला न्यायालयामध्ये आम्ही त्याला हजर करतो, त्याच्यावर दोषारोपपत्र जे दाखल करतो। संपूर्ण तपासाची प्रक्रिया पोलिसांकडून योग्य पद्धतीने पार पाडली जाते। त्याच गोष्टी आता ह्या 8 दिवसाचा जो रिमांड मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निष्पन्न होतील। आता प्राथमिक तपासामध्ये अद्यापर्यंत कुठली माहिती नाही। पुढची सविस्तर माहिती तुम्हाला संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कोळसेवाडीचे अधिकारी तुम्हाला देतील। पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सदर आरोपीनं गुन्हा करताना कुठल्या ठिकाणी गुन्हा केलेला आहे, कोणतं हत्यार वापरलेलं आहे, कशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि इतर ज्या काही पुरावे आपल्याला त्याच्यामध्ये हस्तगत करायचे आहेत, आरोपीचा सहभाग कसा आहे, इतर कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, त्या अनुषंगाने पोलीस कस्टडी मागितली। सदर आरोपी पळून जाताना त्याने कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का, किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत। त्याच्यावर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याची सद्यस्थिती किंवा त्याबाबत इतर अधिकची माहिती स्थानिक पोलीस तुम्हाला देतील। त्या सर्व गोष्टी या तपासामध्ये निष्पन्न करणार आहे। पोलीस कस्टडीमध्ये तो गुन्हा केल्यानंतर तो कुठं गेला, त्यानं काय काय गोष्टी केल्या, कुणाला भेटला, कुठं थांबला वगैरे या सर्व गोष्टी तपासामध्ये आता निष्पन्न होतील।
तेच मी मगाशी सांगितलं की त्याच्या जे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये काही बेल ऑर्डर्स असतील किंवा जे काही तपासाची कागदपत्रे असतील त्याची पण आम्ही तपासणी करू. कोणाची त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना. जे काय हा गुन्हा संवेदनशील आहे, एक मिनिट, हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे. आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक बारीक असतील महत्त्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे. सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्डवर आणणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही. त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती देईल त्याबद्दल जे काय असेल. आता जे 1190/24 मध्ये जे कलम लावलेले आहे तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून तेच मी सांगितलं की आरोपीने कुठं गुन्हा केला, कशा पद्धतीनं केला, कोणतं हत्यार वापरलं, ते मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुणाची मदत घेतली, कशा प्रकारे घेतली, कोणतं वाहन वापरलं, या सगळ्या गोष्टी आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहे. बाकी झाले प्रश्न कल्याण में जो घटना घटी थी उसको लेकर आरोपी गिरफ्तार किया गया है, कहां छूट के था, किस तरीके से इसकी गिरफ्तार हुई, क्या कुछ इसका बैकग्राउंड है? 23 दिसंबर को पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी के एरिया में 12 वर्ष की लड़की का जो अपहरण करके हत्या और बलात्कार का जो गुना दाखिल हुआ उसमें पुलिस स्टेशन में 1190/24 ये गुना दाखिल है. उसमें जो फरार आरोपी था विशाल गवड़ी, ये विशाल गवड़ी फरार था. उसके बारे में क्राइम ब्रांच के यूनिट 3 के ऑफिसर और बाकी यूनिट के भी ऑफिसर और अमलदार उसमें उसकी जांच कर रहे थे, उसका सर्च कर रहे थे. उसमें वो आरोपी विशाल गवड़ी बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में गया ऐसा इंक्वायरी में और इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ. उसके बाद यूनिट 3 के पीआई अजीत शिंदे, एपीआई उगल मुगले और उनके टीम ने साथ में उनके सपोर्ट में यूनिट 1 के इंचार्ज, यूनिट 5 के इंचार्ज, सेंट्रल यूनिट के इंचार्ज और प्रॉपर्टी सेल के इंचार्ज भी उनको सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट और बाकी सपोर्ट इन्वेस्टिगेशन में कर रहे थे. तो उनकी टीम ने उसको शेगांव बुल्ढाना में लोकेट किया और वहाँ के जो स्थानिक पुलिस है, शेगांव बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के जो स्थानिक पुलिस है, उनकी मदद से विशाल गवड़ी को शेगांव में ताबे में हमने लिया और आगे की कार्रवाई के लिए, लीगल एक्शन के लिए लोकल पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी को हमने हैंडओवर किया. सर, आरोपी का बैकग्राउंड क्या है? आरोपी की उम्र 30 साल है और वो जो है वहाँ पे मानपाड़ा में एक कंपनी में लेबर का काम कर रहा था. पत्नीला देखील तिचा अटक केलेला है. उसके वाइफ को भी हमने अरेस्ट किया, साक्षी को. उसका भी क्या रोल है वो आगे इन्वेस्टिगेशन में आ जाएगा. सर, उसका दहशत था, उसने पढ़े लड़की को छेड़खानी किया तो उसको धमकी दी, अगर कंप्लेंट किया फिर हत्या कर दी जाएगी, ऐसा पहले सामने आया. उसके ऊपर इसके पहले 8 ऑफेंस रजिस्टर है, 8 गुना दाखिल है. उसके बारे में आपको पेपर्स देख के आगे लोकल पुलिस स्टेशन जानकारी देगी. सर, ऐसे आरोपी भाग रहा था काफी, कहां से मिला आरोपी, किस प्रकार से उसने जो फांसी गई, किसने लोग ने सपोर्ट किया, पुलिस के सामने चैलेंज थे काफी. वो आरोपी गुनाह करने के बाद थाना से बुल्ढाना डिस्ट्रिक्ट में गया, शेगांव में गया. उसके बाद वहाँ पे लोकल पुलिस के सपोर्ट से हमने क्राइम ब्रांच ने उसको गिरफ्तार किया है. और उसको भागने के लिए किसने सपोर्ट किया है, कैसे भागा है, किसकी मदद ली है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो जाए. सर, आरोपी पे किस तरीके से कार्रवाई की जाएगी ताकि भविष्य में आने वाले ऐसे कोई दूसरी बच्ची के ऊपर घटना ना घटे और समाज को क्या मैसेज रहेगा आपके माध्यम से? मैं अभी इतना ही बोलता हूँ कि लोकल पुलिस स्टेशन कोलसेवाड़ी के पास तपास है. उसमें सब जो भी कुछ छोटे मोटे पुरावे वो सब फॉरेंसिक की मदद से, टेक्निकल एविडेंस है और साइंटिफिक एविडेंस है, वो सब अच्छी तरीके से तपास करके हम इसमें आगे की कार्रवाई लोकल पुलिस स्टेशन करेगी. उसकी पत्नी की क्या भूमिका थी? उसको अभी अरेस्ट किया है. उसका क्या रोल है ये गुने में, उसके पत्नी का क्या रोल है वो भी तपास में निष्पन्न हो जाएगा. उसकी भी जांच करेंगे. उसका कुछ प्रीवियस मेडिकल बैकग्राउंड है क्या, उसका भी हम इन्वेस्टिगेशन करेंगे. इसके याच्यानंतर मी फक्त आपल्याला एवढं सांगतो की हा जो अतिशय संवेदनशील गुन्हा आहे याच्यावर माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अतिशय बारकाईनं सुपरविजन आहे, परीक्षण त्याच्यामध्ये आपण करतो आहे चांगल्या पद्धतीनं. मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगला तपास होईल. आरोपीला
शिक्षा होण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तपास होईल, कुठलाही लॅकुना याच्यामध्ये राहणार नाही. त्याचबरोबर या केससाठी विशेष अभियोक्ता स्पेशल काउन्सिलची नेमणूक करण्याची देखील कारवाई आमच्याकडून झालेली आहे. शासन स्तरावर त्याचा लवकरच निर्णय होईल. त्याचबरोबर सदरचा खटला हा फास्ट्रॅक कोर्टात चालावा त्याची देखील आम्ही कारवाई केलेली आहे. त्याचा देखील निर्णय तात्काळ होईल. त्याची नंतर बोलू आपण. त्याच्या नंतर बोलू. या संदर्भात विचार या गुन्ह्यासंदर्भात आपण बोलू. हा अतिशय संवेदनशील पोलिसांकडे त्यानंतर पुन्हा संशय म्हणून आई वडिलांनी त्याच्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर माहिती पडलं पोलिसांना काय किती प्रकार होता. आई वडील आम्हाला तपासामध्ये तो सदरचा आरोपी त्याची पत्नी निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे. आता या सर्व गोष्टी 8 दिवसाच्या रिमांडमध्ये हाच तपास करणार, सर्व गोष्टी समोर येतील. ठीक. सर कल्याण में उसको क्या जान से मारने धमकी उसको नौपाड़ा में सुरक्षित रखा गया क्या आरोपी को नौपाड़ा में क्राइम ब्रांच ने उसको शेगांव बुल्ढाना से अरेस्ट करके यहाँ पे नौपाड़ा में यहाँ पे लेके आए. हमने उसका इंट्रोगेशन वगैरह सब किया. उसके बाद हमने कोळसेवाड़ी कल्याण पुलिस को उसको हैंडओवर किया. तो लोगों में असंतोष है काफी इस माहौल की वजह से, इस प्रकरण की वजह से, क्या मैसेज रहेगा? मैं पुलिस की तरफ से इतना आह्वान करूंगा कि हमारा इसके बारे में जो महिला अत्याचार और महिला के बारे में जो घटना होती है इसके लिए हम प्रिवेंशन में हर स्कूल कॉलेजेस और जो भी कुछ सामाजिक संगठन है सोसाइटी में जाके हर जगह जाके हम अवेयरनेस कर रहे हैं. हमारा स्पेशल लेडीज़ प्रोटेक्शन के लिए हमारा स्पेशल स्क्वाड भी है और इसके बारे में जो भी कुछ एनजीओ है वो एनजीओ की मदद से भी हम उसमें अधिक से अच्छा काम कर रहे हैं प्रिवेंशन के बारे में. और जो भी ऐसे केस रजिस्टर होती है फिर भी कुछ केस रजिस्टर होते हैं मोलेस्टेशन की हो रेप की हो कुछ भी हो उसमें एकदम बारकाई से अच्छी तरह से साइंटिफिक एविडेंस के साथ पूरा अच्छा तपास किया जाए ताकि आरोपी को उसमें सजा मिले. सर अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला. अशीच मागणी आता जनतेतून होत आहे. यावर तुम्ही काय आवाहन कराल? तो विषय वेगळा आहे. आपण या विषयासंदर्भात बोलू. ठीक आहे. घ्या बाईट घ्या. अजून एक प्रेस आहे. तो पण आताच घेऊन टाकू. करा जाए. हाँ सर रेडी 7 ऑक्टोबर 2022ला पोलीस स्टेशन कापरबावडीच्या हद्दीमध्ये संदीप आडसूळ हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी फायरिंग केलं होतं. या घटनेला जवळपास 2 वर्ष उलटून गेली आहेत. या गुन्ह्यामध्ये जो समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासाच्या अनुषंगानं आतापर्यंत आपण 5 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीप आडसूळ याच्यावर यातील आरोपींनी फायरिंग केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्याला छातीमध्ये गोळी लागली होती. तो गंभीररित्या जखमी झालेला होता. 2 वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून युनिट 5नं सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे. सध्या आम्ही 5 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांची पोलीस कस्टडी देखील आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागे कोणाचे काही सपोर्ट आहे का मदत केलेली आहे का तो सुद्धा आम्ही तपास याच्यामध्ये करणार आहे.
इन्व्हेस्टिगेशन मध्ये शिवसेनेचा नगरसेवक वगैरे आहे का याच्यामध्ये नाव येते का याच्यामध्ये? याच्यामध्ये आता 5 आरोपींना अटक केलेली आहे. या आरोपींना कोणी मदत केली आहे, सपोर्ट केलेला आहे का, याचा देखील आम्ही तपास करत आहोत. सर, इतना समय लगने का मुख्य कारण क्या है? काय कारण होतं फायरिंग करण्यामागचं? संदीप आडसूळ हे जे फिर्यादी आहेत, जे जखमी आहेत, त्यांचा बांधकाम संबंधित व्यवसाय आहे आणि हे जे आरोपी आहेत, हे आरोपी सुद्धा बांधकामाचे जे साईट्स असतात, कन्स्ट्रक्शन साईट, तिथे हे काम करतात. त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधूनच त्यांची ही सदरची घटना घडलेली आहे आणि या आरोपींनी संदीप आडसूळ याच्यावर फायरिंग केलं. मराठी झालं. सध्या आपल्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये जे वापरलेलं वेपन आहे, पिस्टल किंवा जो काही गावठी कट्टा वापरला असेल तो रिकव्हर करणार आहे. या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं ते देखील आम्ही रिकव्हर करणार आहे. 2 मिनिट. सर, 7 अक्टूबर 2022 में पुलिस स्टेशन कासरवडवली की एरिया में संदीप आड़सोड़ करके बांधकाम व्यवसायिक है, उनके ऊपर फायरिंग हुई थी. उसमें वो गंभीर रीत्या जख्मी हुए थे. उसमें यूनिट 5 के पुलिस निरीक्षक सलील भोसले और उनके टीम ने पैरेलल इन्वेस्टिगेशन करके समांतर तपास करके अभी तक 5 आरोपी को अटक किया है. उसमें प्रतीक शर्मा, राजकुमार हांडे, आकांत पवड़े, तुषार पवार और रोहित गंगोत्री, ये 5 आरोपी अभी तक अटक किया है. कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है. अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका किसका सहभाग है, ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं. सर, किस वजह से फायरिंग की गई थी? क्या कुछ इन्फॉर्मेशन को बताया? कंप्लेनेंट संदीप आड़सूड़ ये बांधकाम व्यवसायिक है और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं. उनका कुछ आर्थिक व्यवहार था, उसके वजह से ये गुनाह हुआ है. कॉर्पोरेट का बैकग्राउंड क्या है? कुछ शिवसेना कोई नेता का हाथ है, ऐसा था? क्या बताएंगे इस बारे में? क्या से कॉर्पोरेट का कोई हाथ है, शिवसेना के लीडर है क्या? ऐसा अभी नाम पुलिस- सामने आया है कि जिनके- अभी पुलिस कस्टडी रिमांड मिली है. इसमें हम आगे इन्वेस्टिगेशन करके जिसका जिसका भी सहभाग है उसका इंक्वायरी हो जाएगा. सर, ये जो आरोपी है, इनका बैकग्राउंड क्या है? ये आरोपी उस टाइम कंस्ट्रक्शन साइट पे काम कर रहे थे और ये आरोपी के ऊपर भी आकांत पवड़े के ऊपर 2 गुने दाखिल है, गोविंद हांडे के ऊपर 1 गुना दाखिल है और प्रतीक शर्मा के ऊपर 4 गुने दाखिल है. इसके पहले आरोपी का मोटिव कुछ था क्या? आरोपी का मोटिव था कि इनको भी कहा गया था कि करेंगे फायरिंग करने के लिए? मोटिव कुछ बताया उन्होंने इसको लेकर? ये उनका आर्थिक व्यवहार था और उसके वजह से उनके वाद विवाद हुए थे और उसके बाद ये ऑफेंस हुआ है. गिरफ्तारी ये अपने कोलशियत, काकुरबावड़ी और भिवंडी से की. 2 साल इसमें फायरिंग करने के लिए जो भी कुछ वेपन यूज़ किया है और जो व्हीकल्स बाकी भी कुछ चीज़ें जो यूज़ किए वो इन्वेस्टिगेशन में हम सीज करेंगे. हाँ, बैठ गया ना, बैठ गया, बैठ. नाही हे 2 घ्या ना. नाही, मी त्याच्यावर काय अधिकृत बोलणार नाही. काय कारवाई झाली किंवा काय झालं तर त्यावेळी अधिकृतपणे तुम्हाला सध्या काय अधिकृत काय बोलत नाही. सध्या त्याच्यावर अधिकृत काय बोलू शकत नाही. योग्य वेळी आम्ही त्याच्यावर बाईट देऊ बोलू. त्याच संदर्भात मी सांगतो आहे की आमदार श्री बालाजी किनीर यांच्या प्रकरणामध्ये सध्या आम्ही अधिकृत काय बोलू शकत नाही. वेळ आल्यानंतर उचित वेळी आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ. पण या संदर्भात सर काही माहिती आपल्याकडे बेसिक प्राथमिक
योग्य वेळी उचित वेळी आपल्याला सर्व माहिती देण्यात येईल. ओके. पण आरोपी निष्पन्न झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.